आखाती देशामधील युद्धजन्य परिस्थितीमुळे निर्माण झालेल्या गॅस टंचाईचा मोठा फटका राज्यामध्ये सर्वसामान्य नागरिकांना बसतोय। पाहूयात। मीरा भाईंदरमध्ये गॅस टंचाईमुळे चक्क इंजिन ऑइलवर चहा बनवला जातोय। मीरा भाईंदरमध्ये एका चहा विक्रेत्यानं टाकाऊ इंजिन ऑइलचा वापर करून चहा बनवण्याचा देशी जुगाड शोधलाय। ब्लोअरच्या मदतीनं हे ऑइल जाळून शेगडी पेटवली जाते। व्यवसाय सुरू ठेवण्यासाठी लावलेली ही अनोखी शक्कल सध्या चर्चेचा विषय ठरली आहे। रत्नागिरीत अपुऱ्या एलपीजी गॅस पुरवठ्यामुळे अवघ्या 12 तासातच गॅस पंप बंद झालाय। तब्बल 20 दिवसांनंतर जिल्ह्यातील एकमेव एलपीजी ऑटो गॅस पंप सुरू झाला होता। 11,000 लिटर क्षमतेच्या या एलपीजी ऑटो गॅस पंपाला केवळ 3,500 लिटरचाच गॅस पुरवठा झाला होता। अपुऱ्या गॅस पुरवठ्यामुळे 12 तासातच हा एलपीजी ऑटो गॅस पंप बंद पडल्यानं अनेक वाहनधारकांचे हाल झालेत। छत्रपती संभाजीनगरच्या लाडगावमध्ये भरलेल्या गॅस सिलेंडरची चोरी झाल्याची घटना घडली। ही संपूर्ण घटना घराच्या कंपाऊंडमध्येच घडली। चोरटा थेट आत घुसून गॅस सिलेंडर उचलून नेताना सीसीटीव्हीत कैद झालाय। यवतमाळच्या राळेगाव तालुक्यातील सावनेरमध्ये पुरवठा विभागाकडून धाड टाकण्यात आली। या धाडीत घरगुती आणि व्यावसायिक असे 15 गॅस सिलेंडर आणि 15 लिटर पेट्रोल जप्त करण्यात आलंय। गॅस टंचाईचा गैरफायदा घेत गॅस सिलेंडर साठवणूक करण्यात येत असल्याची माहिती पुरवठा विभागाला मिळाली होती, त्यावरून ही कारवाई करण्यात आली आहे।